आजा इथे बी नाही. आजा इथे बी नाही. अरे गडी गेला कुठं? चावडीव नाही, मळ्यात नाही, झाडाव नाही, नेमका गेला कुठं हा? अरे ह्याच्या खिशात नाही रुपया. ह्याला कोणी पाजली बिजली तर नाही? अरे ह्याला पाजली तर सगळं बरल. इजानं लग्न जमिवलं, 100 म्हशीचा गोटा आहे सांगितलंय, दारात थार आहे सांगितलंय. अरे काय खरं नाही, काय खरं नाही. ह्याच्या नादात माझी बी बदनामी होईल. नाही नाही नाही, ह्याला शोधला पाहिजे. आजा ह्याला शोधलाच पाहिजे. ए आजा आजा ए आजा Dikri baito che gede गावात माझ्यासारखं कोणच नाही. विचारले राजा राजा का बरं होते काय नाही, बोल की, काम बोल. काढून सोडून झालं असला खटारा बसत बुलेट शिव बसत नाही मी. भेट तू नाश्ता पाणी करणं बंद कर. चल बस लवकर, सोडतो तुला. का तुला कळल बुलेट आल्यावर माझी शेण अंगठ्या मग कळन तुला. कायला का तुम्ही सुधारणार नाही? तुम्हाला नाश्ता पाणी केल्याशिवाय जमत नाही. हे छान आहे. यार थांब 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 थांब. राजाला बघितलं कुठं? देत आजा त्याला म्हणतात सर गाडी बस सोडतो तर आलंच नाही माझ्यावर. कुठं होता? आता इकडे रस्त्यात भेटला होता. त्याला म्हणत सर सोडतो गाडीवर, आलंच नाही. काय नाही ते म्हणतंय. मी म्हणलं गाडी बस म्हणते असल्या खटरा गाडी होतो. होय काय पण बरं ते अजून काय म्हणजे यार नुसतं रस्ता पण काय लागली. तुम्ही काय दोघं काय पागल नाही का झालं काय? हा आधी तर ज्ञान गेला होतं, आता आणखी ज्ञान गेलं तुमचं. हा? चल, निघतोय. राजा पार येडा झाला काय? ह्याच्या वागण्यात सगळ्या गावाला कळल. ह्याला आधीच थांबवला पाहिजे, नाही तर सगळ्या गावात बोबाटा होईल रे. शेनी अंगठ्या बुलेट गुड्डी होय काय कुणीकडं? एवढा वेळ झाला आलोय मी. आणि कुठल्या स्वप्नात आहे? जायचं नाही बाय कामाला. कामाला चाललो होतो. मग गुड्डी आठवली रे. अरे गुड्डेवाल्या ते आता सोड सगळं. केली जमा आपण कापड. आणि ही छाती आत घाल जरा. छाती शेण काढायला जायचंय. इसरला काय शेण काढ्या? 10 वेळा फोन आलाय सकाळपासून त्याचा. आता तुझा आपल्या गुड्डे गुड्डीत चालू आहे. तिकडच चाललो होतो. मग राजा भेटला. मग काय झालं? राजा म्हणला चल गाडीवरून सोडतो. जायचं होतं गाडीवर त्याच्या. त्या भंगार गाडीवर बसतोय होय आता हा राजा. आता हा. बुलेट शिवाय फिरत नसतो. आता राजा झाला तू. गावात तुझ्यासारखा श्रीमंत कोण नाही. नाही खरंच नाही तू. अरे अड्या त्या स्वप्नातलं बाहेर ये. होणार आहे लग्न? झालं नाही. लग्न झाल्यावर मिरव की काय मिरवायचंय ती. आता कामावर जायचंय. 10 वेळा पुन्हा चालू स्वप्नातनं बाहेर ये पहिला. सारखं गुड्डी 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 करू नको. काम केलं गुड्डी केलं. अरे हो बरोबर आहे रे. 15 पोरीने नकार दिलं, 16वी होय म्हणलं. तुझं असंच होणार आहे. आपला शब्द पडला खाली. म्या जमिवलंय. 100% लग्न होणार. पण वाईस जरा दम धर काय. आणि चला जाय शेण काढाय. गुड्डी अशी पदर घेऊन ए बाबा ये स्वप्नातनं बाहेर. चल आलंच का बाहेर? हा चल. अरे लग्न होणारच आहे. तोपर्यंत गावात कोणाला काय सांगू नको. हे आहे लय जळती ते गावातले आपल्यावर. एवढी जळतीत काही विचारू नको. एकदा का तू मांडवात उभा राहिला, अक्षिरा पडल्या, ढांगळांग मंगळांग मी आहे की नाचाय. ढांगडांग 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 ढांगडांग. तवर कोणाला सांगायचं नाही. तवर आपल्या आपल्या कामाला चला. चल. गावातले का लय जळकी लोक आहे ती. कोणाला काय सांगू नको. नाहीतर तू परत बिन लग्नाचा की रांडवा होतील बाबा. बोल की तुला नेहमीच काढी टाकते. म्हणून तर तुला सांगतो तू नीट वाग म्हणजे लोकांना कळायचं नाही. चल नीटच आहे की रे. हा चल. ती गुड्डी बुड्डी सोड आणि चल आपलं मसवाड बघते.
अहो पाहुण, राम 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 राम. राम राम, बोला की. अहो इथं 100 म्हशींचा गोठा कुठं आहे हो? आहे की इथं. कोण पाहिजे? अहो अजय रावांना भेटायचं आहे. अजय रावांना. हो हे काय इथं डाव्या हाताला. बर बर. राम 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 राम. या. ए पिंट्या कोण होता रे? कुठलं पाहुणं आलं होतं आजाला हुडकत. आजा नाय गाठली वाटतं, त्याला बी चुना लावला वाटतं. होय तर काय. आईला पाहुण्याचं लईच लुवट आहे वाटतं. पण नुसतं नाव घ्यालं तरी लोक हसायला. खरंच आईला मोठा तर लयच मोठा आहे राव. पण इथं कोणी दिसेना कसं. अयो अर्ध चुकलो ना राव. असं अचानक येतो होय. अचानकच येतो मी. हा काय नाही, मी अप्पा. तुम्ही पुण्या गावचं पण बोलायचं. आणि आज इकडं काय काम काढलात? नमस्कार. नमस्कार नमस्कार. हो मी विजय काळे. बर हो सुकेडवरनं आलोय मी. बर. अजय रावांचा गोठा बघायला. कोणचा? अहो आमच्या गावचे होणारे जावाई अजय राव मळेकर. हा. हा अरे त्याच्या नावाने एक खळतरी आहे का? हो काय पण काय म्हणता राव. हो या गोठ्याचे सर्व आहेत ते. हो या 100 म्हशींचे मालक. तो बेवडा. हो अरे या म्हशीच्या मुताचा तरी मालक आहे का तो? म्हणे 100 म्हशीचा मालक. हो काय पण काय म्हणता राव. काय रुबाबात आलाय पोरगी बघायला. बर. गळ्यात सोन्याच्या चैन, हा. हातात अंगठी, हम्म, आणि काय ती खादीची कापड, पायात कोल्हापुरी. हम्म. हो मग अरे तो भाड्यानं कपडा आणतोय तो. आणि खोट्या सोन्याच्या चैना अंगठ्या घालतोय. तुम्हाला पण गंड घातलं आणि तुम्ही फसला त्याच्या जाळ्यात. श्रीमंती बघायची, भाड्यानं आलेल्या गाड्या बघायच्या, माणसं बार करायची नाही, माणसं बघायची नाही, चांगलं वाईट काय बघायचं नाही. भरमसाठ हुंडा द्यायचा आणि द्यायची आपली पोरगी डोळे झाकून. काम करायला नाही 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 नाही. बरं झाला तुम्ही देवासारखा भेटलात. डोळे उघडले रे बाबा माझी पांडुरंगा. ए कोण आहे तिकडं आणि एकटाच कोणाशी बोलायलायस? कोण? अरे बाबा अजय राव मळेकर. बाबा 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 बाबा. आणि आज अनवाणी आणि बोटातल्या अंगठ्या, गळ्यातल्या चैनी दिलं वय परत. आणि ती खादीची कापड केली वय जमा. आणि आज तर असल्या उन्हात गॉगल पण नाही. कुणाचा होता? हा हो पाहुणं, तुमच्याकडे काम करताना काय अंगठ्यान गोगर घालतात काय? काय पाहुणं बोलताय? काम करताना अशी कपडे घालतोय? नाहीतर काय. घपला बाळा. काय ते समजलंय मला. शेण काड्या. आणि हा तुझा मित्र भामट्या गावात पुरी फसून आणता वय. हो हो पाहुणं. अरे गप. म्हणे
10 तोडा सोनं पाहिजे हुंड्यात, बूट टेकायला बुलेट पाहिजे. अरे लायकी तरी आहे का तुझी? परत दिसू नको गावात. जर दिसलात ना तर पायच काढीन. आजा पण ह्या पाहुण्याला सगळं सांगितलं कोणी? हो पाहुणं, पण एवढं सगळं उलट सुलट तुमच्या डोक्यात भरलं कोणी? भेटला होता इथला आप्पा. आणि हो, लक्षात ठेव शेणकाड्या, परत दिसू नको गावात. आणि तू पण भामटा. केले का नाही आपण काशी? हा अरे असंच मरणार तू त्या आपामुळं. तुझ्या आयुष्यात कधी लग्न होणार नाही, पोरगी भेटणार नाही. अरे किती चांगलं स्थळ आणलं होतं, असली पोरगी शोधून तरी गावली असते का? केलं का नाही आपण वाटवलं तुझं? हा तू असाच मरणार आहे बिन लग्नाचा, समजलं काय? तुझं काय होणार नाही, रंडवाच राहणार तू. तो बी बिन लग्नाचा रंडवा, समजलं काय? पोरं आता जसं डोक्यात टाकीन ना, इथं डोकं गरम झाले त्या पाहुण्याने. अरे माझ्यावर चिडून काय फायदा आहे? त्या आप्पावर बघ ना, आपण केलंय ते. मी केलंय काय? मी तर तुझं चांगलंच करतोय, समजलं काय? त्या आप्पाकडे बघ. अप्पा, अरे अप्पा, या जन्मात तू माझं लग्न होऊ देणारच का नाही? का सारखी आडकाठी घालतोस? कर की लग्न, हाता माटानं कर, पण असं फसून कशाला? आणि ती खोगिरी कशाला रे? जा 4 पैसे कमाव आणि हक्कानं आण पोरगी घरला. खरं खरं सांगून आण. मग हा आप्पा येईन तुला आशीर्वाद द्यायला. काय नको तुझा आशीर्वाद बिशीर्वाद. काम करतो एक मांत्रिक आणून लिंबा नारळ तुझा कार्यक्रमच करतो. माझं काय करशील ते माहित नाही, पण ह्याच्या पुढं कुठल्या पोरीला फसवण्याचा जरी प्रयत्न केलास ना, ही स्थळूय ना कुठून घुसल आणि कुठं निघेल तुला चांगलं माहित आहे. साला गरीबाला कंडा घालताय. आयला आजा, आपण लय डाळ नसले आणायचा का मांत्रिक? करू आप्पाचा कार्यक्रम. सोड यार विजया, काय चुकीचं बोलला रे आप्पा? कशाला एखाद्याला फसवायचं? कशाला एखाद्याचा संसार वाटोळा करायचा? ते काय नाही, बोले 4 वर्ष उशिरा लग्न करीन, घाम गाळीन, कष्ट करीन, पैसा कमवीन आणि खरं खरं सांगून लग्न करीन. आणि काय नको हुंडा बिंडा मला. अरे माझ्या वागा, आता कसा बोलला मर्दावानी? मी हाय तुझ्या सोबत आणि आपण या अख्ख्या गावाच्या नाकावर टिचून पोरगी आणू. चल मग जाऊ आपण, चल.